राज्यातला सगळा मराठा समाज हा कुणबी आहे, सरसकट कुणबी द्या ही आमची मूळ मागणी आहे. पहिल्यापासून 10% काय आम्ही तुम्हाला मागितलेलं नव्हतं, ते आमच्यावर लादायची तुम्हाला काही गरज नव्हती. त्यामुळे तुम्ही EWS घालून आमच्या लोकांचं वाटोळं करून टाकलेलं आहे. बोलायला लावू नका आम्हाला. आमचं आहे ते द्या, 10% द्या, 20% द्या, तुम्हाला काय करायचं ते करा. आमचं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा, ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आम्हाला बघ आणखीन याच्या पुढचं पाऊल उचलावं लागेल, उचलायला लावू नका आम्हाला. कारण आमचे गॅजेट लागू नाही आहेत, तुम्ही ते गॅजेट आणून ठेवले, त्याचा काय तुम्हाला काय खार घालायचा आहे का? त्याच्यातल्या नोंदी, त्या गॅजेटमधल्या आमच्या असणाऱ्या नोंदी त्या लावा, तीनही गॅजेटमधल्या. आमची सगळ्या सोयरींची अंमलबजावणी करा, केसेस मागं घ्या, बाकीचे बहाणेबाजी सांगायचं बंद करा. हा म्हणजे तुम्हाला सरळ आणि क्लिअर सांगतो, जरा तुमची बहाणेबाजी बंद करा. किती आम्हाला जे आमचं आताच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ते देऊन टाका. बाकीचे बहाणेबाजी नाटकामध्ये बंद व्हा जरा. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्यावर टीका सुद्धा सुरू झाली, आंबेडकरांनी सुद्धा तुमच्यावर टीका केली आहे. एकमेकात स्पर्धा लागलेली आहे. जाऊ दे, झालं ना त्याचं मोगाच काय. ते महान व्यक्तीबद्दल बोलू नये, माझा मोठा माणूस आहे, आपण त्यांना मानतो, त्याच्याबरोबर बोलू नये. बोलू द्या त्यांना काय बोलायचं. की मनोज जरांगे स्वतः मराठा आरक्षणासाठी दोषी आहेत, जरांगे यांनीच भाजपला सत्तेत बसवलं. जाऊ दे त्यांचं, कशाला ते ज्योतिषशास्त्र चालवायलेत आंबेडकर साहेब, आम्ही त्यांना मानवायला होतो ना, आता ते त्यांना आम्ही मानतो ना, ते तिसरंच काय सुरू केलंय त्यांनी. सत्तेत तुम्ही बसवलं असं त्यांचं म्हणणं. जाऊ दे, ते मोठे आहेत, त्यांना बोलू द्या काय बोलायचं, काय फरक नाही पडत ते बोलले. उपोषण म्हणजे स्टंट आहे आणि मराठा युवकांना भरकटण्याचं काम जरांगे करत आहे असं सदावर्ते पण म्हणाले त्यांच्या पाठोपाठ. ते तर त्याला त्याचं असल्याला ते गिनीतच नाही, त्या मोजित नाही, त्या गिनीत नाही, त्यांना अवकात नाही, किंमत देत नाही. मला तुम्ही किती महत्व द्यायचं कोणाला. आज काळाच्या निषेधात मुंबईत जनाक्रोश मोर्चा निघाला आणि सर्वपक्षीय सर्वधर्मीय लोक सहभागी झाले होते आणि तिथे सुद्धा संताप दिसून आले. शेवटी चीड आहे, कारण क्रूरपणानं हत्या झाली. चीड आहे, लोकांना न्याय पाहिजे, लोकांची भावना एक आहे आणि सरकारमधल्या काही मंत्र्यांची भावनाही वेगळी आहे, काही तपास अधिकाऱ्यांची भावनाही वेगळी दिसते आणि जनभावना मात्र वेगळी आहे. त्यामुळं दोन्हीमध्ये वेगळे पण दिसणारच. त्यांना वाचवायच्यात गुंडाच्या टोळ्या बहुतेक असा संशय दिसतोय आणि जनतेला त्या अन्यायकारी टोळ्या नको आहेत, ज्यांनी नंगानाच चालवला आहे, सगळ्या राज्यात दूषित वातावरण केलं आहे, जाती जाती तेढ निर्माण केला आहे. अशा टोळ्या नको आहेत, म्हणजे हे विषारी सापासारख्या टोळ्या नको आहेत लोकांना. त्याच्यापासून सामाजिक हानी व्हायला लागली, दिसू देत नाहीत, पण जातीयवाद टोकाचा चालू आहे. पाटीलचे परभणीची घटना असेल त्याच्यासाठी सर्व पक्षीय नेते त्याचा निषेध करतात, ती घटना योग्य नाही म्हणतात. बीडची घटना अत्यंत क्रूर, असं काळीमा फासणारी सगळे असं म्हणतात. मात्र ज्यावेळेस न्याय मागण्यासाठी रस्ते राहते त्यावेळेस हे नेते कुणी दिसत आहे. लोकांच्या भावना तीव्र होत चालल्या आहेत. असं जर पुढे चाललं तर लोकांच्या भावनांचा विस्फोट होऊ शकतो का पुढे चालून? तुम्हाला काय चित्र दिसतं? काय होऊ शकतं? शेवटी काय, न्यायाची अपेक्षा जर दिसतच नसली तर लोक काही करू शकतात. लोकांचा कोण मालक? आणि हे नेते स्वस्वार्थासाठी येतात, नंतर फसवतात, अर्धवट राहणार आणि परत येणार नाही. पण आता आमच्यासारखे आहेत ना, प्रामाणिक गरिबांचे पोर आहेत ना, आता हे किती बाजूला सरकारले काय झालं राजकीय स्वार्थापोटी. तर हे नाही आले तर यांचं फिरणं मुश्किल होतं आणि लोक करतात फिरणं मुश्किल. शेवटी सगळ्यांनी यायला पाहिजे, पण ते येत नाहीत, फायद्यापुरतं येतात. जनता आहे, सोमनाथ सूर्यवंशी असो, वाकोडे साहेब असो, बोलणार लोक. ज्याच्यात बोलायला पाहिजे त्याच्यात नाही बोलत बघा नेते. दुसरीकडे ज्ञान पाजळीत बसतात, त्याच्यावर नाही बोलायची. संतोष भैयांच्या याच्यावर पण नाही बोलायची. काही काही दुसऱ्याचं ज्ञान लय पाजळतात, त्याच्यावर नाही पाजळायचे ज्ञान थोडं. तुमच्या आंदोलनाला आंदोलनं झाली, तुम्ही आंदोलनं बसलात की ते आंदोलनं बसत होते. मात्र यंदा त्यांनी जाहीर केलं की आंदोलन करणार. काय म्हणाले
ओबीसीच्या तुमच्या विरोधात जी आंदोलनं बसवत होती ती नाही म्हणाले यंदा बसल्या. आम्ही आंदोलन करणार नाही तुमच्या विरोधात, प्रति आंदोलन करणार. बरं झालं उशिरा का होईना त्यांनी शहाणपणाची भूमिका घेतली. आता ते काय म्हणले त्याने मला नाही माहीत, पण तुमच्याकडून जे प्रश्न ऐकायला मिळतो त्यावरून तरी मग असं वाटतंय की ते प्रति आंदोलन करणार नाहीत किंवा आमच्या विरोधात आंदोलन करणार नाहीत. असं जर त्यांचं म्हणणं असेल तर चांगली गोष्ट आहे की आपणच गोरगरीब 18 पगड जातीचे लोक या राज्यातले एकमेकाच्या कामाला येणार आहेत. हे लोक नाही येणार, ठासून सांगतो. तुमचे नेते नाही येणार आणि आमचे नेते नाही येणार. आपल्यालाच आपला न्याय मागावा लागणार आहे गोरगरिबाला, आणि आपल्याला लई गरज लागते एकमेकाची. आणि आपण एकत्र जर असलो किंवा असूत तर कोणाचीच गरज नाही आपल्याला. हे आपल्या जीवावर आहेत राजकीय लोक, आपण सर्वसामान्य त्यांच्या जीवावर नाही. चांगली भूमिका आहे, उशिरा का होईना जर भूमिका बदलली असेल आणि मराठ्यांना जर सपोर्ट करत असतील तर एकदम आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून जर त्या खांद्याला खांदा लावून लढणार असली तर इथून पुढं कसलाच जातीवाद होणार नाही आणि कोणत्याच जातीत वेगळे पण दिसणार नाही. सगळे गुन्ह्या गोविंदांनी गळ्यात होता टाकून नांदले दिसतील. यांच्यामुळं फूट पडती, फाक पडती, ती पाडणार नाही. बदलावं, यांनी बदलावं, आणि चांगले बदलले असतील तर, नसले बदलले तर आणखीन बदलावं. पाटील साहेब, तुम्ही जसं म्हणताय की जनता काही करू शकते, आता ती वेळ आलेली आहे का की सगळे पक्ष, जात, धर्म सोडून सगळ्या जनतेने एकत्रित उठाव करणं गरजेचं आहे सगळ्या समाजात आलेल्या अन्यायाच्या विरोधात? हो, न्यायासाठी एकत्र आलं पाहिजे ना. आपण किती दिवस आपण एकमेकाच्याच हातामोडीणार आहेत. आपण आपल्याच हातामोडून आपल्याच गळ्यात बांधून घेतोय. कधीतरी शहाणं व्हायला लागेल ना. जातीवादाच्या भेदाच्या पलीकडे जाऊन एकमेकाच्या लेकराचा न्याय समजून घेणं आपल्याला आवश्यक आहे. आम्हाला ज्यावेळेस नशिबासाठी, भविष्यासाठी आरक्षण लागतंय त्यावेळेस तुम्ही विरोध जर नाही केला तर तुमच्यावरती येणारं संकटही आम्ही झेलणार आहेत. आमच्यावरती येणारं संकट तुम्ही पण झेलणार आहे. आणि आपण आपले संकट जर झेलायला लागलो तर या राज्यातल्या गोरगरीब जनतेचा अन्याय बंद होईल. तुम्ही आम्ही जर शहाणपणानं, हुशारीनं वागायला सुरुवात केली, सगळ्या पक्षाचे राजकीय डाव जर आपण ओळखले की त्यांच्या स्वस्वार्थासाठी, आणि हे राजकारणी लोक आहेत यांच्यासाठी आपल्यात फूट पाडू, त्यांचा राजकीय स्वार्थ साधणार असले, आणि हे जर आपण वेळीच सगळ्या जाती धर्माने ओळखलं आणि आपण जर एकमेकाला विरोध करायचा बंद केला तर सख्या भावापेक्षाही जास्त त्यामुळे एकमेकासंग आपण राहू शकतो आणि एकमेकाचे प्रश्न सोडू शकतो, एकमेकाला न्याय घेऊ शकतो. आणि आपणच एक जर राहिलो तर मला वाटतं असले कांड करणारे, खून करणारे, चोऱ्या करणारे, बलात्कार करणारे, शेतकऱ्यांना त्रास देणारे, त्यांच्या भावाविषयी, भाववाढीविषयी आंदोलन करायचीच गरज नाही पडणार. आपण नुसते एक बी राहिलं तरी भीतीपुटी सगळे कामं होत. बऱ्याच मंत्र्यांना प्रश्न विचारला होता. जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे, तुमची काय भूमिका आहे? जवळपास सगळ्यांनीच नो कमेंट, सध्या काही बोलायचं नाही अशी भूमिका घेतली आहे. तुम्ही कसं म्हणताय? बसून बोलत जातं त्यांना, मला काय सांगायचं, मला कसं सांगता येतं. मी आड्यात नाही ना बोलणार की त्यांच्या मनात जरी काही आडी असेल तर मी नाही ना बोलणार. त्यांना प्रश्न मार्गी काढणं एवढंच सांगतो. त्यांच्या त्या प्रश्नाच्या उत्तराला माझं एकच उत्तर आहे की तुम्ही काढलेली अधिसूचनेची अंमलबजावणी तुम्हाला करावं लागणार. सरसकट मराठ्यांना कोणी प्रमाणपत्र द्यावं लागणार. कारण खरं आहे, नो कमेंट नाही म्हणायचं तर काय म्हणते, हे खरं आहे ना. आज 1 वर्ष झालं, कोणत्या तोंडाने बोलणार आहेत? उत्तर काय आहे? नो कमेंटच असणार आहे तुमच्या म्हणण्यासारखं. नोंदी शोधायच्या बंद केल्या काय उत्तर देतो? एसीबीसी 10% आरक्षण दिलं, कॉलेज 100% फीस मागते, काय उत्तर आहे त्यांचं? मुलीला मोफत शिक्षण केलंय, मोफत शिक्षणच नाही, काय उत्तर आहे त्यांचं? हैदराबादचं गॅजेट, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरमध्ये आमच्या नोंदी आहेत, त्या सरकारी शासकीय नोंदी आहेत, त्या घ्यावा लागणार आहेत, काय उत्तर आहे त्यांचं? की शेती मागं घेऊ म्हणलेले आणखीन घेतले नाहीत, उत्तर काय त्यांचं? बलिदान गेलेल्या कुटुंबाला आणखी नोकऱ्या दिलेल्या नाहीत सरकारी, त्यांचे पैसे दिले नाहीत, काय उत्तर आहे त्यांचं? तोंड दाखवायला जागा नाही. मराठी कुणबी एकच आहे. आमच्या ज्या 8, 9, 10 मागण्या आहेत, संतोष सूर्यवंशी, संतोष भाई देशमुखांना न्याय द्यायचा, द्यावं लागणार, उत्तरच काय त्यांच्याकडे? सुट्टी नाही याच्यातून. आणि ह्या आंदोलनात अंमलबजावणी आम्ही घेणार आहे, सगळ्या मागण्याची अंमलबजावणी घेणार आहे. नाही दिली तर पुढं बघा काय होतं. धन्यवाद.